सुनेने सासूला कानाखाली लगावली अन चांगली जिरली. सून रस्त्यावर 18 एकर विकली. सासूने शिकवला आयुष्यभराचा धडा. पण नेमकं असं काय घडलं की एका घरातला सगळा खेळच उलटा झाला. घर शांत होतं, बाहेरून पाहिलं तर साधं सामान्य कुटुंब, पण आतमध्ये काहीतरी खूप मोठं उकळत होतं. ती वयोवृद्ध रोजच्या सारखीच काम करत होती. चेहऱ्यावर सुरकुत्या, पण डोळ्यात अजूनही एक ठामपणा होता. तिचं सगळं आयुष्य या घरासाठी गेलं होतं, पण आज तिच्या घरातच तिची किंमत शून्य झाली होती. दुसरीकडे घरातली सून, तिच्या चेहऱ्यावरचा राग, आवाजात हुकूमशाही, जणू हे घर तिचंच आहे. बाकी सगळे फक्त पाहुणे. बोलण्यात तिखटपणा आणि वागण्यात निर्दयपणा. मुलगा तो सगळं पाहत होता, पण काहीतरी बोलायचं धाडस होत नव्हतं. दोन बाजूंमध्ये अडकलेला, आई एकीकडे आणि पत्नी दुसरीकडे. सुरुवातीला हे सगळं छोट्या गोष्टींनी सुरू झालं. किरकोळ वाद, थोडंफार बोलणं, पण हळूहळू ते सगळं विष बनत गेलं. रोजची चिडचिड, रोजचे आरोप. त्या दिवशी मात्र काहीतरी वेगळं होतं. वातावरण जास्तच तापलेलं होतं. शब्दांनी सुरुवात झाली, पण आवाज वाढत गेला. ती वृद्ध महिला काहीतरी समजावण्याचा प्रयत्न करत होती. आवाजात भीती नव्हती, पण वेदना होती. हे घर माझं आहे, तिच्या डोळ्यात ते स्पष्टपणे दिसत होतं. पण समोरची सून ऐकायला तयार नव्हती. तिच्या डोळ्यात फक्त एकच गोष्ट होती, सगळं तिच्या नावावर हवं. मुलगामध्ये पडायचा प्रयत्न करतो, आई असं करू नकोस. त्याचा आवाज थरथरत होता, पण त्याचीच आई त्याला थांबवत होती. क्षणभर सगळं थांबल्यासारखं झालं आणि अचानक कानाखाली एक जोरदार चापट बसली. घरातल्या हवेलाही धक्का बसला. तो आवाज फक्त कानावर नाही, थेट मनावर आदळला. ती वृद्ध महिला डगमगली, पण कोसळली नाही. तिच्या डोळ्यात अश्रू आले, पण ते अश्रू कमकुवतपणाचे नव्हते. त्या एका चापटीनं सगळं बदललं. मुलगा थिजून गेला. त्याला कळे नाही नेमकं काय चाललंय. ही त्याचीच आई आहे का? सून मात्र अजूनही थांबली नाही. तिचा राग, तिचा अहंकार सगळं उफाळून आलं होतं. पण त्या दिवशी पहिल्यांदाच सासू शांत राहिली नाही. ती काहीच बोलली नाही, पण तिच्या डोळ्यात एक निर्णय तयार झाला होता. दुसऱ्या दिवशी घरात सगळं शांत होतं, खूपच शांत, इतकं की तेच भयानक वाटत होतं. सुनेला वाटलं ती जिंकली. मुलगा मात्र आतून तुटत होता. त्याला जाणवत होतं काहीतरी मोठं घडणार आहे. आणि मग एका दिवशी अचानक कागद आले. घरात चर्चा सुरू झाली, पण यावेळी बोलणारी सासू होती. तिनं शांतपणे सांगितलं, ही जमीन माझ्या नावावर होती. सगळ्यांचे डोळे मोठे झाले. आणि आता ती मी विकली आहे. क्षणभर कुणालाच काही समजलं नाही. 18 एकर जमीन संपली होती. सूनच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या मालमत्तेसाठी ती इतकी भांडत होती, तीच आता अस्तित्वात नव्हती. मुलगा स्तब्ध झाला. त्याला आता सगळं स्पष्ट दिसत होतं. आईने काय केलंय आणि का केलंय. सासू पुढे म्हणाली, ज्यांना घराची किंमत नाही, त्यांना घराचा हक्कही नाही. त्या शब्दांनी सुनेचा अहंकार तुटला. रस्त्यावर उभं राहण्याची वेळ आली. ज्या घरात ती राणी होती, तिथूनच ती बाहेर पडली. मुलगाही पश्चातापात बुडाला. त्याने वेळेत आवाज उठवला असता तर कदाचित सगळं वेगळं असतं. सून पहिल्यांदाच शांत झाली. तिच्या डोळ्यात आता राग नव्हता, फक्त पश्चाताप होता. एका चापटीनं सुरू झालेली गोष्ट आयुष्यभराचा धडा बनली. आणि त्या दिवशी एका आईनं दाखवून दिलं की स्वतःच्या स्वाभिमानासाठी उभं राहिलं तर आयुष्य बदलायला वेळ लागत नाही.